नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु अंतर्ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा आपण गाथेतील अभंग हरिपाठ जे आहे ते पाहतो. आता जो 28वा अभंग हे लोक म्हणतात तो बघूया. आज या गाथेतले हे अभंग संपले हरिपाठाचे. आता ह्या लोकांनी छापलेली जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये 28वा श्लोक आहे. आता तो काय कसा काय केला पता नाही. आता हा 28वा अभंग पास आहे हरिपाठातून. अनंत हरिपाठ असती 28 तारिले विश्वासे ज्ञानदेव. त्याची भाषा सुद्धा मला एवढी वाटत नाही म्हणून क्षेपक अभंग असावा. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा क्षेपक उड्या निघाल्या त्या एकनाथांनी दुरुस्त केलेल्या आहेत. ज्ञानोबा जेव्हा तो त्या वृक्षाचा वृक्षाचा जेव्हा बोळी लागली त्यांना इथं आज्ञारी तेव्हा तिथे झाले पैठणला आणि तिथे 300 वर्ष गेली होती. 300-400 वर्ष झालेली होती ज्ञानोबाला नसेल. त्यांच्या स्वप्नात गेले तिथं आणि नाथाला सांगितलं की अरे नाथा बघ माझ्या गळ्याला ही बोळी लागलेली आहे ती का रे. नाथांच्या स्वप्नात तिथे गेले. नाथांनी तिथून ते इथं आले आळंदीला आणि त्यावेळेला अरण्य झालेलं होतं तिथे. तिथे काहीच सापडेना. विसरून गेले. जिथे खाली बसलेले होते ते सगळं विसरून. तिथं झाडं उगवली टेकडी झाली. एकनाथ महाराज आले. तिथं नाथ महाराज आले. काय करावं म्हणजे आता इथेच काही कळत नाही आपल्याला. कुठे बसले असेल त्या लोक म्हणून नाथांनी तिथं समाधी लावली. तिथं प्रार्थना केली ज्ञानोबांची की महाराज तुम्ही मला इतका लावून गेले नसारी पण आता मी कुठे शोधून येण्याची मी दिसाला. मग त्यांनी समाधीमध्ये दाखवलं की तू अमुक अमुक ठिकाणी बघ तिथे त्या पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्यांजवळ खूप आणि असं बाजूला तिकडच्या टेकडीच्या खाली पायऱ्या सापडल्या आणि मग त्या पायऱ्या आपली तिथे बाजूला केले. मग खाली तळघराचा रस्ता मिळाला आणि मग तळघरात उतरून खाली गेले एकनाथ महाराज आणि त्यांच्या त्या घराला ती मुली अशी लागली होती. ती मुली काढली, स्वच्छता केली, त्या तळघराची साफसफाई केली. त्यांच्या पुढे तो ज्ञानेश्वरी ग्रंथ होता तो बाहेर काढला. तेव्हा नाथांना असं आढळून आलं की आपण जो ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचून आलो आहोत आणि हा जो ज्ञानोबांचा ग्रंथ आहे याच्यामध्ये फार फरक आहे. त्याच्यामध्ये पुष्कळशा ओव्या लोकांनी नवीन नवीन घातलेल्या आहेत आपल्या ओव्या आणि मूळ ज्ञानेश्वरीच्या ओव्या नव्हत्या.
म्हणून त्या क्षेपक ओव्या होत्या. म्हणून त्या नाथांनी काय केलं, त्या सगळ्या ओव्या काढून टाकल्या आणि शुद्ध ज्ञानेश्वरीची प्रत तयार केली आणि शेवटी ओवी घातलीये, ज्ञानदेवाची पाठी करील गो ओवी मराठी, तेने सोनियाचे ताकी दान नरोटी ठेवी. अशी ओवी लिहिली शेवटी. काय ओवी लिहिली? हे ज्ञानेश्वरांच्या नंतर आता ज्या ओव्या झालेल्या आहेत त्यांच्या, यानंतर जो कोणी आपली ओवी तिथं टाकेल घालेल त्याने सोन्याच्या ताटामध्ये नरोटी, नरोटी म्हणजे काय असते? नारळाची नरोटी असते. बरोबर, खोबरं काढून घेतलं की ती नरोटी असते ना, ती नरोटी ठेवली सोन्याच्या ताटामध्ये असं लिहिले. तसे क्षेपक अभंग असतात किंवा क्षेपक ओव्या घातलेल्या होत्या. त्यापैकी कदाचित ओव्या असेल तर आता आपल्याला सांगता येत नाही. परंतु बघा, ही अभंग हरिपाठ असती 28. तारिले विश्वासे ज्ञानदेवे. ज्ञानदेवांनी तारलं म्हणजे मला 28 हरिपाठाचे अभंग दिले, आमचा उद्धार केला. नित्य पाठ करी इंद्रायणी केली आणि ते सांगताय की इंद्रायणीच्या तीरावरील या हरिपाठाचा नित्य पाठ करा. ज्ञानवाक्याला सांगते. मग पटत नाही आता असा आग्रह ज्ञानवाक्य कशाला करते? तुमची दोरी नदी सोडून द्या आणि इथं इंद्रायणीच्या काठावर या. आता ठीक आहे ज्ञानवा. म्हणून आता हा जो अभंग आहे हा अभंग नित्य पाठ करी इंद्रायणी केरी होय अधिकारी सर्वथा तो. तेव्हा इंद्रायणी नदीच्या काठावर हरिपाठाचा जर तुम्ही जर त्याला हरिपाठ म्हटले तर तुम्ही अधिकारी व्हाल असं. असा विश्वस्त चित्ती एकाग्री बनव. हरिपाठ करताना काय करा? स्वस्थ असा, चित्तामध्ये शांतता असावी आणि मन एकाग्र असावं. आणि काय करा? उल्हासे करून स्मरण जीव आणि उल्हासे मोठ्या उत्साहाने पाठ करावा. स्मरण जीव, आता जीव शब्द विचार करता. हे जीवा तू स्मरण कर असं म्हणायचं असेल त्याला. तू भगवंताचं स्मरण कर. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. तेव्हा तू मरताना किंवा जिवंत असताना संकटाच्या वेळेला बर का, हा भगवान राम, हा भगवान कृष्ण, हा भगवान आत्मा तुमच्या अंतर्बाह्य भरलेला आहे. तो तुमचा सांभाळ करेल. संत सज्जनांनी घेतली प्रचिती. आणि याची प्रचिती म्हणजे याचा अनुभव सगळ्या संतांनी घेतलेला आहे. हरिपाठ त्यांनी केला त्यामुळे त्यांना त्या भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. संत सज्जनांनी घेतली प्रचिती. आळशी मंदमती केली तरे. म्हणजे आळशी लोक आहेत, जे मंद बुद्धीचे लोक आहेत, ते कशात करतील? मग ह्या ज्या पंक्तीत ना या कानाला तर मला खटकतात. ज्ञानोबांची जी वाणी आहे ती थोड आणि मधुर आहे. आळशी मंदमती केली तरे श्री गुरुवृत्ती वचन प्रेम दोषला तत्काळ ज्ञानदेव. तेव्हा निवृत्तीच्या वचनांनी ज्ञानदेव महाराज संतुष्ट झाले असं शेवटी म्हटलेले. अशा प्रकारचा हा 28वा अभंग यांनी घातलेला खरा. ठीक आहे असेल. आता काय हे जी पुस्तकं छापणारे लोक असतात ना, निर्णय पद्धतीने छापत असतात बिचारे. असं तेव्हा पंचरत्न हरिपाठ जे आहेत ना त्याच्यामध्ये 5 जणीचे अभंग येते. आता ज्ञानोबांचे हरिपाठ आपण हे पाहिले. ज्ञानोबांच्या हरिपाठामध्ये 28 तत्वनाम आहे. सर्व सुख गोडी साई श्रीनिवाडी 27 आहे आणि 28वा हाच आहे. ठीक आहे. काय
त्या पुस्तकारांनी ते अभंग घातलेले आहेत. आपण आपला या पुस्तकातला अभंग घेतलेला आहे. आता हरिपाठाचे अभंग समाप्त झालेले आणि आपली सत्संगाची वेळ समाप्त झाली. तेव्हा त्या सत्संगाला विश्राम दे. हरि ओम.